लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनवण्यासाठी एक रकमी 40,000 रुपयांचं कर्ज देण्याचा राज्य सरकार विचार करत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलंय। जिल्हा बँकांमधून हे कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव समोर असल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। या कर्जाचे हप्ते लाडक्या बहिणीला महिन्याला दिल्या जाणाऱ्या 1,500 रुपयांमधून बँकांनी वळते करता येतील। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगले आहेत, तिथं आमचे दर महिन्याला 1,500 रुपये त्या भगिनीला जातात। त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी 30 ते 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता ह्याच्यातनं त्यांचा जाईल 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल। सरकारनं या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास लाडक्या बहिणींना स्वतःचा व्यवसायही सुरू करता येईल आणि बँकांनाही कर्ज दिल्यानंतर हमीचे हप्ते मिळतील।